नागरिक म्हणून, मतदार म्हणून आपण काय करू शकतो? आपण याला आक्षेप घेऊ शकतो. पहिली गोष्ट, याच्या विरोधात आवाज उठवू शकतो. जे अशा प्रकारच्या वशिलेबाजीने निवडून जात आहेत, पैशाचा वापर करून निवडून जात आहेत, त्यांना मत द्यायचं नाही, हा निर्णय आपण घेऊ शकतो. वेळ प्रसंगी नोटाचा वापर करू शकतो. आणि जे विरोधी पक्ष अशा प्रकारे आमिषांना बळी पडून माघार घेत आहेत, त्यांनाही प्रश्न विचारले गेले पाहिजेत. हे काय मॉडेल आहे मी तुम्हाला सांगतो. विरोधी पक्ष खतम करण्याचं हे मॉडेल आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपवर वोट चोरीचा आरोप झालेला आहे. महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाप्रमाणेच चोरलेली आहे भाजपने, हे आता जवळजवळ दिसतंय. निवडणूक आयोगाकडे उत्तर नाहीयेत. वाढलेले 40 लाख मतदार, शेवटच्या तासामध्ये मतदान करणारे 76 लाख मतदार, यांचं स्पष्टीकरण अजूनही निवडणूक आयोगाने दिलेलं नाहीये. विधानसभा निवडणुकीनंतर आता नगरपालिका असो, नगरपंचायत असो, जिल्हा परिषद असो, महापालिका असो, प्रत्येक निवडणूक चोरण्याचा वेगवेगळ्या मार्गाने, कधी पैसे फेकून, कधी वशिले लावून, कधी धमक्या देऊन, कधी वोट चोरी करून, म्हणजे मतांमध्ये हेराफेरी करून, कधी निवडणूक याद्यांमध्ये घोटाळे करून, हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न मला स्पष्ट दिसतोय. हे जर थांबलं नाही तर या देशातला विरोधी पक्ष खतम होणार आहे.